मित्रांनो, आज शर्यत घाट नायगाव बैलगाडा शर्यत घाटावर वैष्णव शेठ आगारमे यांचा घरचा साज धावणार आहे. ते मित्रांनो आपण बोलूया मालकांशी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव वैष्णव बाळासाहेब आगारमे. दादा, आपल्या बैलाचं नाव सांगा. या बैलाचं नाव बल्ली, याचं नाव साई आहे. अच्छा. दादा, आज तुमचा आणि कुठला शेट्यांचा साज धावणार का? हा बल्लीला आज जालन्यावरनं बैल बोलावलेला आहे. अच्छा. आणि बिबट्याला मुंडुड्याचा नाग्या आहे. नाग्या. साईला इंगुळकरांचा अर्जुन आहे. दादा, या चालू वर्षाचा तुमचा हा कितवा घाट आहे? प्रत्येक घाटात बारी पाहिल्यात आहे. अच्छा. हा, प्रत्येक घाटात बारी पाहिल्यात बस. ह्या वर्षाचा आठवणीतला गुलाल कुठला आहे तुमचा? या वर्षी 2 नंबर घाटाचा राजा राहिली मुंडावऱ्याला. मागल्या वर्षी बिबट्या तिथं मुंडावऱ्याला 2 नंबर घाटाचा राजा राहिला होता. अच्छा. ह्या 2025ला तुम्हाला सर्वात चांगला घाट कुठला वाटला? घाट सगळेच चांगले झाले, असं नाही की घाट कुठला नाही, सगळे घाट चांगलेच झालेले. ह्या वर्षी बिबट्या बल्लीची जोड अलग अलग धावण्यात दिसण्यात आला. तरी या आजच्या नायगाव बैलगाडी शर्यत घाटावर बल्ली बरोबर कोण आहे? बल्लीला आज नाशिकचा बैल आहे आणि बिबट्याला कुंडुड्याचा नाग्या आहे. नाग्या गायकवाडांचा मथुर तर बैलाला आता पुढल्या घाटात घरचीच गाडी पळणार. 10 तारखेला एखाद्या घरचीच गाडी पळणार आहे. हा. दादा, ह्या बैलाचं विशेष काय आहे? तुम्ही बैलगाडी हाकता, तुम्ही जुने जॉकी आहे. ह्या बैलाचं विशेष काय वाटतं तुम्हाला? बैल आतापर्यंत ज्या बैलात आपण घातलाय त्या बैलाला बैल कमी नाही आलेला. मागल्या वर्षी किंवा या वर्षी बी बैल 1 नंबरलाच पळतो. आता फक्त आजारी पडला तो बैल, त्यामुळे थोडा कमी आला पळायला, पण बैल तेवढाच पळते. दादा, आता बैल आता किती जाती आहे? बैल आता कडदात झालाय. कडदात झाला. ह्या वर्षीचा ह्या बैलाबरोबर कुठल्या बैलाबरोबर धावला? आता मावळ बंडाव पडवळणी शर्यत भरवली होती लक्षाच्या बड्डे निमित्त. तिथं 3 नंबरची फायनल आली. त्या टायमाला राघव होता शेलारांचा, तिथं एक फायनल आली. मावळमधल्या कुठल्या बैलाबरोबर धावला? मावळातल्या राघव बरोबर पडला, आपली घरची गाडी बिबट्या पळती ती. परत याच्या संघ पडला, नखऱ्या संघ पडला, कवड्यांच्या सोन्या संघ पडला, टाकव्यांच्या माऊली संघ पडला, बरेचशा नामांकित बैलांसंघ बैल पडला. ह्या बैलाचा कुठल्या खांदी धावतो हा बैल? कुठला? दोन्ही गांधी बल्ली, दोन्ही गांधी पळतो. आणि बिबट्या फक्त डावा कान. अच्छा. दादा, बल्ली सुट्टीला वगैरे कसं आहे? तुम्ही झुपायला एकदम शहाणा आहे, त्रास देत नाही काय नाही. फक्त बिबट्या त्रास देतो, पण बल्ली काय त्रास देत नाही. झुपायला लय शहाणा बैल आहे एकदम. एका हातावर म्हणलं तरी उभा राहतो. घरी कसं काय? घरी बी शांत आहे, काय मारत नाही वगैरे काय नाही. बरं, मावळ मुळशीच्या सेकंदाचा घाट सोडून बैल अजून कुठल्या घाट मैदानात घातला होता आम्ही. गट 5 झालता, सेमी 5 झालता, फायनल बी झालती, 5वी फायनल झालती. त्याच्यानंतर आम्ही बिबट्या सुद्धा मैदानात घातला होता. बिबट्याने 3 नंबर केला होता आदत बैलला. विठ्ठल नाना बुतकर यांनी नियोजन केलं होतं. आपण त्या नियोजनात बैल पळाला होता, तिथं बी नंबर केला होता बैलाने. दादा, बल्ली बिनजोडला वगैरे धावतो का? बल्ली बिनजोडला बी पळतो. बल्लीचं काय टेन्शन नाही, कुठे बी बल्ली पळतो. अच्छा. दादा, बल्लीचा अजून काय विशेष सांगता तुम्ही? बैल एकदम शांत स्वभाव, एकदम शान आहे आणि झुपायला टेन्शन नाही. बैलाचं सुटलं की त्याचं तो काम परफेक्ट करतो पळण्याचा, असा बैल आहे. त्रास काहीच नाही त्याचा, झुपण्याला वगैरे काही त्रास नाही बैलाचा. दादा, तुम्हाला आज नायगाव बैलगाडा शर्यत घाटासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, मावळ माती यूट्यूब बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.